काय सगळं खा ना, किती मस्त आहे. नको मला, मी खूप खाल्लंय. मला खूप बोर होत आहे. बोर होत आहे? मग फिरायला जाऊया. हा? पैसे नाहीत माझ्याकडे फिरायला. खेड्या मला जेन्युअनली खूप कंटाळा आलाय रे. हे गॅरीचं नोकरीचं ट्रबल काय ते चालूच आहेत. मला काही करता येत नाही, शॉपिंग पण करता येत नाही, कुठे बाहेर पण जाता येत नाही, मूवीला पण जाता येत नाही आणि फिरायला तर अजिबातच जाता येत नाही. अरे रे 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 रे. हो ना मावशी, त्यांनी इतक्या ड्रीम्स दाखवल्या माहितीये मला. खेडे ऐक ना, असंच चालू राहिलं ना तर मी कदाचित ब्रेकअप करेन ना गॅरीशी. पण तू प्लीज सपोर्ट कर मला. काय अगं काय डोक्यावर पडलीस का तू? हा अरे एवढूस झालं आणि लगेच ब्रेकअप काय? अगं तो गुरुनाथ सुभेदार आहे, लक्षात ठेव. आता त्याचा डाऊनफॉल सुरू असला ना तरी तो यातून बाहेर पडेल बघ तू. हे मावशी तू खात काय बसते, सांग ना तिला. थांब रे, मला जरा विचार करू दे. तू नंतर कर विचार, आधी पुढे काय होणार ते सांग तिला लवकर. थांब हा. हे बघ, 3-4 महिने जरा थांब, मग बघ कसं होत्याचं नव्हतं होतं ते. हा. माझा सिक्स सेन्स सांगतोय. काय नव्हतं होतं? अगं म्हणजे मिरॅकल होईल असं म्हणायचंय तिला. तू रिच होणार आहेस, रिच. आणि बाय द वे शनया, त्या ऑफिसच्या केस मधून तू अजून बाहेर पडलेली नाहीये. ती केस आहे तुझ्यावर आणि त्यातून बाहेर पडायचं असेल तर तुला गुरु बरोबरच राहावं लागेल. दुसरा पर्याय नाहीये तुझ्याकडे. अरे हो यार, हे तर विसरतेच मी. ते का विसरते मी? आता शांत राहा जरा. हो. एक गॅरीचा फोन येतोय. हा, मी निघते. बाय. अगं पण बिल शनया, अरे यार आजकाल ही बिल पण देत नाही. आणि तू का सांगितलंस मला तिला सल्ला दे म्हणून? तिच्याकडे तर पैसेच नाहीयेत. अगं पण काय गुरु काय आयुष्यभर भिकारी राहणार आहे का? तो यातनं बाहेर येतो की नाही बघ, डोकं आहे त्याला. डोकं असतं ना ते हिला सोडून दिलं असतं आधी. मावशी, शनायाला जर गुरुने सोडलं ना तर त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेमच संपतील. मग आपल्याला पैसे कुठून मिळतील? कसं होऊन चालणार नाही बाबा. गुरुच्या आयुष्यात शनाया आणि प्रॉब्लेम्स कायम राहायला हवे याची काळजी आपण घ्यायला हवी. कळलं? आता मी बिल देणार आहे तेव्हा मी खाणार. आमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे हे कळत आहे, पण भीती वाटतेय. कळत नाहीये की नेमकं काय करावं आणि तेवढा अनुभवही नाहीये. अगं ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणजे काय आहेच, ही खूप मोठी संधी आहे, मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. दोन्ही हाताने ग्रॅब कर. हो मॅम, पण फायनान्सेसचं काय? नाही, कारण माझ्याकडे जे काही फंड्स अवेलेबल होते ते मी कुठे कुठे गुंतवलेत, त्यामुळे आता शक्य नाहीये. त्यामुळे पुन्हा फायनान्स उभं करणं, ते कसं करायचं नाही कळत आता. आणि उद्या तिथे मीटिंगला जायचं तर आपल्या हातात काहीतरी तर हवं ना. तुला असं वाटतं का की परत एकदा अशी ऑपॉर्च्युनिटी येईल आणि तेव्हा तुझ्याकडे तुझ्या खिशात एवढे पैसे असतील? असं कधी होत नाही. एवढी मोठी उलाढाल कधीच आपण खिशातल्या पैशाने करत नाही. त्या मोठ्या मोठ्या फायनान्स कंपन्या काय करतात तर त्या दुसऱ्याला पैसे देतात ह्या सगळ्यासाठी. पैसा मिळेल, पैसा उभा राहणार, नक्की राहणार, तो राहू शकतो. हो, पण कसे? शेवटी फायनान्स कंपनी कशासाठी फायनान्स देतात? त्यांचा तो बिझनेस आहे. ते फक्त बघतात की मला याच्यातून रिटर्न मिळणार आहे की नाही आणि आपण जेवढे टाकले त्याच्यापेक्षा जास्त मिळणार आहेत की नाही, त्याची त्यांना खात्री पटली की ते पैसा देतात. बरोबर आहे, पण या सगळ्या लोकांना आपण कसं अप्रोच व्हायचं? माझे कॉन्टॅक्ट्स आहेत, चांगले ग्लोबल फायनान्स कॉर्पोरेशन्स मध्ये माझे कॉन्टॅक्ट्स आहेत. त्यासाठी मी तुला मदत करू शकते, मी त्यांच्याशी बोलू शकते. आणि मी त्या पिक्चर मध्ये आहे म्हटल्यानंतर ऍटलीस्ट ते तुला भेटतील तरी. ठीक आहे, पण तरी मॅडम भीती वाटतेय. या सगळ्यात काही रिस्क तर नाही ना? कारण मी माझ्या बरोबरीने माझ्यासोबत काम करणाऱ्यांची आयुष्य पणाला लावते.
तुला असं वाटतं का की रिस्क कशात नसते? कशात नसते रिस्क? सगळीकडे असते. कॅल्क्युलेटेड रिस्क असा एक शब्द तू ऐकलायस? आपण जे काही पाऊल उचलणार आहोत त्याच्यामध्ये काय काय पुढे अडचणी येऊ शकतात. त्याच्या अडचणी आल्या तर त्याच्यावरती मात करून आपण कसं पुढे जायचं असतं. जेव्हा ती येईल तेव्हा त्याला आपण प्रामाणिकपणे तोंड देणार की नाही, तेवढे कष्ट करणार की नाही, याचा विचार करून तू जी रिस्क घेणार आहेस ती कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. आणि अशा रिस्क आपण घ्याव्याच लागतात. कुठचाही बिझनेस रिस्कशिवाय होत नाही. ती पेलण्याची जिगर तुझ्यात आहे की नाही हे महत्वाचं आहे. खरंय तुमचं म्हणणं. आणि एक विचारू, गैरसमज करून घेऊ नकोस, पण तू लग्न केलंस तेव्हा त्याच्यात रिस्क नव्हती? पुढे जाऊन आपल्याला ह्या ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल, आपला नवरा आपल्याला सोडून जाईल, आपल्या आयुष्यात एक दुसरी स्त्री येईल, घटस्फोटापर्यंत मजल जाईल, असं तुला त्यावेळेला वाटलं होतं? कधीच वाटलं नव्हतं. शक्यच नाही. पण तरी सुद्धा ते तू केलंस. आणि जेव्हा जेव्हा जसा असा प्रसंग आला तसा तसा त्याला तोंड देत गेलीस. नुसतीच तोंड देत गेली नाहीस, त्याच्यावरती मात केलीस. त्याच्यातून तू आज एवढी एक ताकदवान स्त्री झालीस ना. मग तेच असतं ना, आयुष्य आणि बिझनेस असा काही फार वेगळा नसतो. ट्रू. मला तर हल्ली कधी कधी आश्चर्य वाटतं की हे सगळं करण्याचं बळ माझ्यात कुठून आलंय. मला विचारशील तर आयुष्यात तू जे काही भोगलंस, जे सहन केलंस, सोसलंस, त्याच्यातून हे बळ आलेलं आहे. ती तुझी ताकद आहे एवढी मोठी उडी घेण्याची, झेप घेण्याची. सुरवंट पाहिलेस तू? सुरवंट असतं, मग त्याचं फुलपाखरू होतं, मग ते उडत जातं. ते बघताना किती मजा असते. आज मला तशी मजा येते. मला ती राधिका आठवतीये जी छोटे छोटे निर्णय घ्यायलाही घाबरायची, मागे पुढे बघायची, आणि आज एका कंपनीचे टेक ओव्हर करायची तयारी करतेय. वा, हॅट्स ऑफ, मानलं तुला. असं म्हणतात की स्त्रीमध्ये खूप शक्ती असते, तिची विविध रूपं असतात. कधी ती आदिशक्ती होते, कधी अन्नपूर्णा होते, कधी रणचंडी होते, कधी आदी माया होते. तुझ्यामध्ये ती सगळी रूपं मला दिसतात राधिका. तू निर्धास्त राहा, अजिबात काळजी करू नकोस. आता पाऊल पुढे टाकलंयस ते अजिबात मागे घेऊ नकोस. आणि मी कायम आहे ना तुझ्या बरोबर, कायम आहे. कधीही काहीही लागलं, कसलीही मदत लागली तर मी तुझ्या पाठीशी आहे. यू कॅन ऑलवेज काउंट ऑन मी. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. बाबा तुम्ही या ना, कधीची वाट पाहत होती तुमची. अगं फ्लाईट लेट झालं, पाऊस किती आहे. बसा, पाणी देते आणि चहा मांडते. सरिता कुठे गेली? आई मंदिरात गेले. चहा मांडते. हा, नको नको, असू दे, मी नंतर घेतो चहा. बर. बाकी सगळं ठीक आहे ना? हो बाबा. गुड. बाबा तुमची सगळी कामं झाली ना मनासारखी? हो, बरीचशी आटोपली. अगं लखनौवरून संत्र्याचे व्यापारी आले होते, त्यांना बाग दाखवली, करार केला त्यांच्यासोबत, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरली, बँकेची काही कामं होती, आटोपलीत. तुझी तयारी झाली वाटते? हो झाली. आज एका वेगळ्या कामाला चालले. वेगळ्या? तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. कसली? एक चांगली संधी चालून आली आहे. हो. ALF मधनं, म्हणजे यांच्या ऑफिस मधनं, ते राजवाडे साहेब आहेत ना, त्यांचा फोन आला होता. राजवाड्यांचा? हो. कशासाठी? सांगत होते का कंपनीचं खूप नुकसान झालंय, डबघाईला आली आहे, त्यामुळे आता शेअर्स विकायला काढले. गुरुनाथसारखे नालायक माणसं कंपनीत असल्यावर काय होणार कंपनीचं? पण त्यांनी तुला कशाला बोलवलं? मी शेअर्स विकत घ्यावे म्हणून. त्यांनी 3 कंपन्या निवडल्यात, त्यात राधिका मसाले आहे. वाह, क्या
क्या बात. अभिनंदन. खरंच आज अभिमान वाटतो मला. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. बघ ना, काय आनंदाचा दिवस आहे. राधिका मसाल्याचे सगळे प्रॉडक्ट्स घरोघरी पोचलेत. त्याला म्हणतात वेळ. एक वेळ अशी होती, हेच राजवाडे साहेब ज्यांनी तुला इंटरव्ह्यू मध्ये नापास केलं होतं, आणि आज तेच तुला फोन करून बोलवतायत. बाबा तुम्हीच म्हणता ना, कष्ट केले तर कुठलीच गोष्ट अशक्य असंभव अशी नसते म्हणून. पण सुनबाई, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तू तुझ्या मेहनतीनं कष्टानं सिद्ध करून दाखवलंस. बाबा बोलता बोलता चहा पण झाला असता. अगं नको, तुझी तयारी झाली ऑफिसला जायची. तू जा, मी घेईल नंतर. ऑफिसला नाही, ALFच्या हेड ऑफिसला मीटिंग आहे, आणि बहुतेक तरी अजून कुणाला माहिती नाहीये. अच्छा, म्हणजे गुरुनाथला काही माहिती नाही. आपण काय करतोय हे तरी कुठं कळतंय त्याला. पण सुनबाई, आनंद वाटतो आज मला की गुरुनाथपेक्षा एक पाऊल तू पुढे निघालीस. बाबा अजून खूप काम करायचंय. मला तुमचे आशीर्वाद हवेत. यशस्वी हो सुनबाई. अरे तुम्ही केव्हा आलात? आताच. आई नमस्कार करते. बाबा मी निघते. सावकाश जा बेटा. हो. चहा ठेवते तुमच्यासाठी. नाही नको. काय झालं? तू बोलली का नाही सुनबाईशी? कुठं का? काय नाही. काल आशीर्वाद काऊन घेत होती, आता का केला पराक्रम नवीन? सरिता, ही काय बोलण्याची पद्धत झाली तुझ्या? पराक्रम वगैरे शब्द कमाल करतेस. हिला जर सांगितलं तर ही गुरुला सांगत बसेल, आणि गुरुला याची काहीच माहिती नसेल तर? तुम्हाला काही सांगायचं नसेल तर नका ना सांगू, जाऊ दे ना. अगं त्यात लपवायचं काय तुझ्यापासनं? तिला एक मोठं काम मिळालं त्यासाठी आशीर्वाद घेत होती. जाऊ दे. कडधान्य आणलंय, काढून ठेव, त्यातून खराब होतील. आणि हो, पोपटीचे दाणे आणले, उसळ कर. फ्रेश होतो मी. दोघांनी मिळून सोबत काही करायचं होतं ते नाही. तो एक हट्टी, की त्यावर चढ हट्टी. समिधा. हा राधिका, येऊ का? हो ये ना. काय व्यायाम झाला वाटतं. हो हो, ताच झाला. सावकाश ये, इथे बस. हो. कशी आहेस? बरी आहे. बघ ना, इतके दिवस झाले तुला भेटायलाच मिळत नव्हतं. म्हटलं आज तुला जाऊन भेटावं. सगळेजण आठवण काढतात हं तुझी खूप. अगं राधिका, मी पण खूप मिस करते ऑफिस, लंच, गप्पा, सगळ्यांना मिस करते खरंच. म्हणूनच म्हटलं आज तुला जरा भेटावं. हो ना. तू उभी काय आहेस? बस ना. बस बस प्लीज. समिधा, एक सांगायचं होतं तुला. काय? काल ALF मधनं फोन आला होता. काय सांगतेस? हो, काय झालं? राजवाडे सरांचा. हा. राधिका मॅडम, आम्ही आता असं ठरवलंय की आमच्या कंपनीचे शेअर्स विकायचे, आणि जो कोणी ह्या शेअर्सची जास्त मुली लावेल तो ALFचा मालक होईल. तुमच्या कंपनीचं आजचं मार्केटमधलं रेप्युटेशन, तुमची कामाची पद्धत सर्वात प्रथम तुम्हाला सांगावं असं मला वाटलं. म्हणूनच
मी तुम्हाला फोन केला. राधिका ही खूप मोठी गुड न्यूज आहे. ए, ए, तू थांब, मी तोंड गोड करते तुझं. अगं राहू दे. नानीने लाडू गेलाय. घे. अरे नाही, एवढा नको, खरंच नको. मी आता थोडस घेते, नंतर मी घेईन. हा हा. राधिका संध्याकाळी वाट बघते ना तुझी. गुड न्यूज घेऊनच ये. प्रयत्न तर तोच आहे. समिधा, आम्ही सगळेजण सुद्धा तुझ्या गुड न्यूजची वाट पाहतोय. हा? हो माहितीये. मस्त झालाय लाडू. छान झालाय ना. हो, नानांनी लुडबुड न करता झालाय लाडू, म्हणून छान झालाय. लागलं तर सांगा. आहे अथर्व आला नाही अजून? नाही नाही, तो 4-5 दिवस आणखी राहणार आहे तिथं. त्याच्या परीक्षाही आहेत म्हणे. ते झाल्यानंतर राधिका घेऊन येईल त्याला माघारी. कुठं घरात नाही तर करमत नाही माणसाला. मला तर काही सुचत नाही दिवसभर का करावं. एरवी कसं होते, त्या मागे 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 धावत राहते, दिवस कटते कसाही. कमाल आहे ना. आपण आजी आजोबा असून आपल्याला अथर्वशिवाय करमत नाही. त्याच्या बापाला कसं करमत असेल कुणाच ठाऊक. का काढला ना विषय लेखाचा. असं कसा विसरणार. कोर्टामध्ये केस सुरू आहे डिवोर्सची. गुरुनाथ राधिका सेपरेट होणार आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत विषय असाच चालू असणार आहे ना. नागपुराचे हाल हाल करून टाकणार आहात तुम्ही दोघंही. आम्ही आणि ते का तर तुझ्या पोरानं हाल केले सुनबाईचे अथर्वचे. हा पोरगा एकटा जबाबदार आहे का सगळ्याला. पाहिलं त्याला मी किती रोड झालाय तो. तुम्ही नाही पाहिलं. त्या डोळे आत गेले, त्याचे खायचे प्यायचे राहायचे सगळे सगळे हाल होत आहेत. पाहिलं मी त्या दिवशी त्या घरी गेले होते तेव्हा. एक मिनिट काय म्हणालीस तू? तू गुरुकडे गेली होती? मी काय विचारतोय, तू गुरुकडे गेली होती? मी विचारतो कशाला गेली होती गुरुकडे तू? या 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 बस होती. अरे या बसा. नमस्कार. नमस्कार. बाबा, राधिका अगं ती कामाला गेली. कधी आलात बाबा? काय जरा वेळ झाला. काय म्हणताय नागपूर? मस्त, फर्स्ट क्लास. यावर्षी भरपूर पाऊस झाला नागपूरला. यावेळेस थंडीत पण जाऊयात नागपूरला आपण. वेलकम. कधी या. आणि थंडीत तो उत्तम. म्हणजे कसं माहिती आहे, सांबार वडी खा, सावजी खा, सगळं पचतं. सगळे एकत्र जाऊया म्हणजे मजा येईल. हा चालेल. मी रेवतीला नागपूरलाच प्रपोज केलं होतं ना. अरे वा, नागपूरचं सगळंच आवडतं आम्हाला. गुड. अरे अगं संत्रा बर्फी आणली होती ना यांना नागपूरची. हा आणते पोहे आणते. आणा. आलेच का. अरे होती, तुम्हाला माहिती आहे सुनबाई कुठल्या कामाला गेली? हो माहितीये. ऍक्च्युली त्याचसाठी आलो आम्ही. आजची मीटिंग फक्त झाली पाहिजे. आय होप सगळं नीट होईल. अरे होईल काय, होणारच. या या या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. तुम्ही उभे काय राहताय? हकवड करताय. तुम्ही प्लीज बसा. चाललंय, या ना बसा ना. व्हेरी सॉरी, 5 मिनिट उशीर झाला. इट्स ऑल राईट. बसा ना. येस. प्लीज. थँक्यू. सो शॅल वी स्टार्ट? मी ओळख करून देतो. हे मल्होत्रा फूडचे मालक. नमस्कार. हे मिस्टर कामकर, J&K कंपनीचे मालक. हॅलो एव्हरीबडी. नमस्कार. आणि ह्या मिसेस यांना कोण ओळखत नाही. राधिका सुभेदार. गेले कित्येक दिवस मार्केटमध्ये एकच तर नाव येतंय, राधिका सुभेदार.